अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 2025 हे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये एक वस्तू आवर्जून येत असते, ती म्हणजे दिनदर्शिका। आपला दिवस जी दर्शवित असते तिला आपण दिनदर्शिका म्हणतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ती येत असते। वर्ष बदलले की आपण ते नवीन वर्षाची घेऊन येत असतो। तर ती आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला लावायची, तिची लावण्याची योग्य पद्धत कोणती। घरामध्ये आपल्या खूप साऱ्या वस्तू असतात, प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं महत्त्व असतं, पण ह्या घरामध्ये अशा दोन वस्तू आहेत, त्या आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी लावल्या तर आपले टाइम आणि आपला जो काही दिवस असतो तो योग्य जात असतो। तर त्या दोन वस्तू म्हणजे एक घड्याळ आणि एक आहे दिनदर्शिका कॅलेंडर। तर ह्या दोन वस्तू घरामध्ये योग्य ठिकाणी जर असेल तर नक्कीच आपला जो टाइम आहे तो व्यवस्थित जातो आणि आपला दिवस सुद्धा न संकट येता किंवा न काही विघ्न येता आपला तो दिवस सुखरूप पार पडत असतो। तर कॅलेंडर हे तुमच्या घरामध्ये तुम्ही आणते वेळेस कधीही कॅलेंडर बघून आणायचं। बघून म्हणजे त्याच्यावर विचित्र प्रकारचे चित्र नसू नये, म्हणजे जंगली प्राण्यांचे चित्र किंवा रडके लोकांचे चित्र, म्हणजे रडके चेहरे, त्याच्यावर उदास चेहरे, अशा चित्रांची तुम्ही जर कॅलेंडर तुमच्या घरामध्ये आणले तर नक्कीच प्रभाव आहे तो तुमच्या घरावर, घरातल्या व्यक्तीवर पडत असतो। कारण आपण प्रत्येक दिवशी आपण ते कॅलेंडर बघत असतो, त्याच्या तारीख बघत असतो, त्याची बघता बघता त्या चित्रावर सुद्धा आपली नजर पडत असते। कारण हे 12 महिने आपल्या घरामध्ये ते असतं, त्याच्यामुळे त्याचा जो काही नेगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरामध्ये, आपल्या घरातल्या व्यक्तीवर पडू नये। त्याच्यामुळे कधीही दिनदर्शिका आणते वेळेस बघून आणायची की असे चित्र त्याच्यावर नसू नये। त्याच्यानंतर दिनदर्शिका आपण जेव्हा घरामध्ये आणतो ती कोणत्या दिशेला लावायची। बघा, तुम्हाला काही नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, तुमचं प्रमोशन होत नसेल, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, आर्थिक परिस्थिती तुमची बिकट असेल, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल, तर तुम्ही दिनदर्शिका तुमची जी आहे ती उत्तर दिशेला लावा, जेणेकरून तुमच्या हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही। कारण ही दिनदर्शिका आहे ना, खूप जास्त महत्त्वाची आहे तुमच्या घरामध्ये योग्य ठिकाणी लावायला। ती योग्य ठिकाणीच लावली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही पूर्व पश्चिम या दिशेला पण तुम्ही दिनदर्शिका लावू शकता। दिनदर्शिका बघते वेळेस आपलं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला होऊ नये किंवा दक्षिण दिशेला दिनदर्शिका तुम्ही लावू नये, कारण ती यमाची दिशा असते आणि त्या दिशेला जर तुम्ही कॅलेंडर जर लावलं किंवा दिनदर्शिका तुमची लावली तर त्या घरामध्ये संकट येतात, तुमचा दिवस चांगला जात नाही। म्हणजे तुमच्या प्रत्येक दिवसामध्ये तुमचा काही ना काही तुमच्यावर वाईट परिणाम होतात आणि ते काही जे काही संकट आहे, जे काही तुमच्यावर, तुमच्या घरावर जे काही नेगेटिव्हिटी त्याची पडत असते ती मग आपल्या रोजच्या जीवनावर सुद्धा पडत असते, रोजच्या दिवसावर पण पडत असते। त्याच्यामुळे दिनदर्शिका तुम्ही दक्षिण दिशेला लावायची नाही। त्याच्यानंतर दरवाजा मागं, बरेच जणांना दरवाजा मागं सुद्धा लावायची सवय असते। दरवाजा मागे किंवा दरवाजाच्या पुढे दिनदर्शिका कधीही लावायची नसते। जे दरवाजामध्ये आपण ज्या दरवाजामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते किंवा घरात निगेटिव्हिटी येत असते, तिथं जर तुमची दिनदर्शिका जर असेल तर नक्कीच तुमच्या दिवसावर सुद्धा त्याचा परिणाम होतो। आपल्या दिवसावर किंवा आपल्या दिनचर्येवर काही निगेटिव्हिटी पडू नये किंवा नकारात्मकता पडू नये म्हणून दिनदर्शिका कधी दरवाजाच्या मागे लावायची नाहीये। मी तर सहसा तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही केंद्रामार्फत दिनदर्शिका तुमची आणा। त्याच्यामध्ये पूर्ण माहिती असते, तुमचं राशी भविष्य त्याच्यात लिहिलं असतं, राहू काळ लिहिलेला असतो, त्याच्यानंतर पूर्ण सणावारांची त्याच्यावर माहिती दिलेली असते। आता आपल्याला राहू काळ माहिती नसतो, कारण राहू काळ दिवसातून 1.5 तास राहू काळ येत असतो, पण तो कोणत्या वेळेला येतो, कारण आपण राहू काळामध्ये कोणतेही कामं करत नाही, कारण तो राहू काळ असतो आणि त्या काळामध्ये आपले कामं जर केले तर आपले नक्कीच त्या कामाला आपल्याला यश येत नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये सहसा दुसऱ्या कॅलेंडरमध्ये राहू काळ दिलेला नसतो, याच्यामध्ये दिलेला आहे। जर तुम्हाला जर आणायची असेल तर नक्कीच तुम्ही केंद्रामार्फत ही घ्या। याच्यावर कोणत्याही जंगली प्राण्यांची किंवा असे नेगेटिव्हिटी कोणतेही चित्र याच्यावर दिलेले नाही, आपल्या देवाचे याचे चित्र याच्यावर दिलेले असतात। त्याच्यामुळं एकदम बेस्ट ही दिनदर्शिका आहे। याच्यावर संकष्ट चतुर्थीचा सुद्धा मुहूर्त दिला असतो, म्हणजे भरपूर सारखी याच्यात माहिती दिली असते। त्याच्यानंतर आयुर्वेदिक सुद्धा माहिती याच्या पूर्ण
म्हणजे प्रत्येक पेजच्या मागं दिलेली आहे. त्याच्यामुळे ही जर दिनदर्शिका तुम्ही आणली तर नक्कीच आपल्याला पूर्ण माहिती पण मिळते. त्याच्यानंतर केंद्रात काही कार्यक्रम होत असतील तर त्याची पण पूर्ण माहिती याच्यामध्ये असते, सप्ताहाची म्हणा इतर कोणती म्हणा. तर ही एकदम बेस्ट दिनदर्शिका आहे. तर ही तुम्ही नक्कीच तुमच्या घरी घेऊन या. दिनदर्शिका आहे ती आपण योग्यच ठिकाणी लावली पाहिजे आपल्या घरामध्ये, कारण ही खूप महत्त्वाची एक वस्तू आहे आपल्या घरातली. आपला दिवस ती ठरवत असते आणि तो दिवस कसा जाणार आहे ते सुद्धा ती ठरवत असते. त्याच्यामुळे ही एकदम योग्य ठिकाणीच तुम्ही लावा. पूर्वेकडे तुम्ही लावू शकता, पूर्व, पश्चिम, उत्तर ह्या तिन्ही दिशेला तुम्ही कुठेही दिनदर्शिका तुमची लावू शकता. दक्षिण दिशा ही सोडून द्यायची. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.